तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर रात्रीचं व्लॉग एकदम भारी झालेला आहे लाडू खाऊन. आणि मित्रांनो, वातावरण एवढं खतरनाक झाले ना सकाळ सकाळ. हे बघा वातावरण कसलं झालं आहे, तुम्हाला वर जाऊन दाखवतो एक मिनटं. हे बघा कसलं झालं वातावरण, पावसाचं वातावरण झालं सकाळ सकाळ आपल्या इथंच तेवढं. आणि तिकडे बघा डोंगरावर ऊन आहे, डोंगरावर ते बघा तिकडं डोंगरावरती ऊन आहे, दिसलं का? हे का इकडं शिंगणापूरच्या डोंगरावरती ऊन आहे. कसं आहे ऊन आहे फक्त डोंगरावरती. ते बघा तिथं मित्रांनो तिथं तो का ते शिखर शिंगणापूरचं मंदिर तिथं. थांबा माझं बोट आहे ना, कुठे गेलो माझं बोट? हो का, हो का, हो का, हो का. ही डांब आहे का? ही डांब, डांबाचे थोडं तिथं चढ दिसतं का? तिथं आहे बघा, तिथं व्ही आकाराचं आहे का? व्ही आकाराचं त्याच्या थोडंसं इकडच्या साईडला असं आहे, तिथं आहे. ॲपलचा फोन असता, माझ्याकडे आयफोन असता मग तुम्हाला क्लिअर दिसलं असतं एकदम सगळं. तर इथं बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे. आणि सकाळ सकाळ मित्रांनो ते पण सगळं भरलं आबाळ, सगळं कसं आहे, सगळं आबाळ भरलं ढगाढगाने. कारण की पाऊस झाला आहे कुठंतरी असं म्हणतं ते. आणि आपल्या इथं मग असं होतं. तर जाऊया खाली, तुम्हाला वरनं मावशी दाखवू का? हे बघा मित्रांनो, फाडून टाकले हो, कशी झोपली बघा रेडी. बघा हे सगळं तोडून टाकले सकाळी. कप्प रेडे, रेडे हो आलीच कपेला. कप्प इकडे, कपेला पंख लावून ये, पंख लावून. हे बघा बसले ते मावशी सगळे सकाळ सकाळ दूध देऊन बसले ते. आता जाऊया तुम्हाला दाखवतो, वरनं दाखवतो. लाईट आलेली आहे इथं बघू शकता, लाईट आली आहे. आधी आपण काय करू, मोटर चालू करू बागवरती. अजून एकदा काल पण लावलं होतं, आज पण लावायचं आहे. जाऊया ते बघा मग बागवरती मोटर चालू करण्यासाठी तिथं जायला लागतं आपल्याला. हे झाड दिसतं का? हे झाड इथं जायला लागतं. जाऊया. तर हे बघा इथं मम्मी बसलेली आहे, इथं अण्णा बसलेले आहेत, आणि इथं इथं ताई बसलेली आहे. काय आहे मित्रांनो, ब्लॉगमध्ये येत नाही कारण मलाच म्हणते तू ब्लॉग बनवू नको. आहे का? अमेरिकेला व्हिडिओ काढायला कपिलाला घेऊन जायला लागेल. रेडीला आणि कपिलाला अमेरिकेला. चमचमला राहू दे इथंच. चमचम नाही येत. चमचम चमचम मित्रांनो, चमचम बघा. काय चमचम? चमचम इथं बसली बघा, गोबरी चमचम. आणि इथं म्हैस बसली धाडकं. इथं कप्प आलीच बघ, कप्प कप्प याचं. इथं बघा सगळं तोडून टाकलं ह्या मावशांनी, वाऱ्यानं पण तुटलं आणि ह्यांनी ओढून ओढून तोडून टाकले सगळं. ए इकडे की रेडे, रेडे हो, ए रेडे. नको ह्यांच्या नको आधी लागायला, कारण की आधी मोटर चालू करून लाईट जाईल. हेतनं जायचं आहे बघा. तू का काशी झोपली आहे मित्रांनो? इथं बघा, तर मला ह्याच्यातला फरकच कळत नाही, कारण की आपल्या भागात हे पीक येतच नाही. हे संत्रे आहे का मोसंबी आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ह्याला काय म्हणायचं? हे बघा ती एक आहे, तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो थांबा. बघा ह्याला ही संत्रे आहे का मोसंबी आहे? कारण की आम्ही झाडं घेतली होती ते चक्कूचं, हे संत्रीचं आणि मोसंबीचं, कुठलं आहे माहीत नाही. हो का, ते काय आहे ते सांगू शकता? म्हणजे सांगा मला ते कशाचं आहे आणि हे दुसरं कशाचं आहे ते सांगा. हो का, मला वाटतं हे संत्री असेल आणि ते मोसंबीचं असेल असं वाटतंय. मला माहीत नाही, म्हणजे आमच्या भागात येतच नाही संत्री मोसंबी, आपल्या भागात येत नाही. आपल्या भागात डाळिंब, केळ, लिंबुनी, हो का लिंबू नाही येत. ड्रॅगन फ्रूट आत्ता यायला लागलं, सीताफळ असले पिके येते ती. संत्री मोसंबी आपल्या भागात येत नाही. तूर वगैरे काय आपल्या भागात आमच्या भागात जास्त होत नाही. त्याच्यामुळे मला सांगा ते काय आहे ते पहिलं आणि दुसरं. वाऱ्याचा आवाज येत असेल कॅमेरामध्ये. तर केली आहे मोटर चालू, आता जायला बागवरती पाणी ऑटोमॅटिक जातं. काल चालत होतं पाणी, आता काय लावायची गरज नाही कारण की पाणी चालूच आहे. हे तर बघा आपलं आवडतं झाड. तर आपण आलोय घरी आणि आता आपल्याला जायचं आहे वैरण काढायला. मित्रांनो ट्रॅक्टरवर मांजरं झोपली आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं झोपली. ड्रायव्हर होती का? ड्रायव्हर ऊसाच्या ट्रॅक्टरवर जाते का चालवायला ऊस? हां नाही, जा की जा की. कुठं? मला जायचं आहे वैरण काढायला, वैरण काढा जायचं आहे. नाही उचलून मग फेकून देईन. इथं झोप, तिथं वैरण काढा जायचं. अयो कसले मित्रांनो, ह्याला इथंच बसायचं आहे बरं का.
काय करते? उलटी येते का काय? हां काय होतंय? मित्रांनो शेंगा उंदीर बिंदीर खाल्लं असेल आणि झोपली असेल इथं. काय होतंय? काय होतंय? नाही काय होतंय? मांजरीने काय होतंय? काय होतंय मित्रांनो बघा. खुकती काय? सर्दी खोकला झालाय का तुला? खुकती बघा मित्रांनो 100% ना. इथलं उंदीर खाल्लं ते 100%. त्यामुळे खुकती आहे. लय खाल्लं उंदीर. उलटी करणार बघा. खुकती 100% उलटी करणार 100%. बंद झाली बघा. काय खाल्ले? उंदरं खाल्ले ते 100% ना बघा. तर जाऊया तिथंच बसली त्याला बाहेर काढू आणि ट्रॅक्टर घेऊन जाऊ वैरण आणायला लगेच. गेली बघा पळून. तो का तिथे गेली आहे. तर मित्रांनो आपण गिनीगोल काढलेला आहे. मित्रांनो ही 17 ठिकाणी मोडलेला आहे. मुळ्याला चिकटलेला आहे. जमिनीला मुळ्या चिकटलेल्या त्या एवढं जे त्रास देते ना हो का इथनं सरळ आहे तिथं वाकले परत तिथनं असं सरळ आहे. कसं पडलंय बघा बघितलं हो मग बघा तिकडं कसं पडलंय बघा. एवढं त्रास होतोय ना मित्रांनो काढायला लय त्रास होतोय. त्यामुळे ही कधी काढायला पाहिजे माहिती आहे का? ह्याच्यापेक्षा थोडं मोठं झालं का नाही ह्याच्यापेक्षा की काढायला पाहिजे. नाहीतर मित्रांनो असं मोडलेलं काढायला लागतंय बघा. ह्याला आकार न उकार असला. आता जाऊया ही तर काढून झालंय. कोयतं बघा तुटकं कोयतं आणलंय मी त्यात तुटताना जळण आता तिथली वैरण कडवळ काढायचं बघा आपल्याला. कडवळ काढायचं तर आता काढायला लागत पर्याय नाही कारण की मलाच करायचं आहे ना. जिरून घेतली माझी मी कारण की शेती करायची होती ना असा विषय एकट्याला. पहिल्यांदा काय वाटायचं मला पहिल्यांदा मी 12-11 होतो ना त्यावेळेस काय वाटायचं की नुसतं ट्रॅक्टर चालवायचं त्यावेळेस नुसतं बनायचो मी नुसतं ट्रॅक्टर चालवायचो. आणि आता ट्रॅक्टर पण मला आणायला लागतो रानामध्ये. इथलं वैरण पण मला कट करायला लागते ट्रॅक्टरवर भरायला लागते. मलाच घरी न्यायला लागते. मलाच सगळं करायला लागतं. म्हणून असं पद्धतीनं आम्ही जिरवून घेतलेले आहे. पहिल्यांदा वाटलं फक्त ट्रॅक्टर चालवायचं शेती म्हणजे फक्त ट्रॅक्टरच आहे. आता सगळंच करायला लागतं ट्रॅक्टरवरच. तिथं जर गवत असलं फणताना जर मका बिका टाकताना कुठं गवत असलं तर ते उचलायला लागते मलाच. असं शेतकऱ्याचा विषय असतो. जाऊया आता एवढं बोलून भाषण माझं संपलेलं आहे. चिडचिडीनं रागानं भाषण केलं मी मित्रांनो. हे 17-60 वेळा एका ठिकाणी मोडकं आहे 17 ठिकाणी मोडलेलं आहे पेळलेलं. त्यात जमिनीत मुळ्या घुसल्या ते सगळ्या. जाऊया वैरण काढूया. त्यात अजून हे असलं वारं सुटलं कसं आहे. तिकडे जायचंय बघा वैरण ते कडवाळ काढायला तसलं पडतं कडवाळ 2 तास काढलं म्हणजे 2 कळून निघतं फक्त असलं तर कडवाळ काढायला लागतं. आणि ह्यानं दूध पण देत नाही मित्रांनो. कडवाळानं गिनीगोल कुठं दूध देते दूध पण देत नाही. त्याच्यामुळं मका किंवा मुरघास मका वली मका किंवा मुरघास एवढंच बस. ह्यानं दूध तर देते ह्यानं काय नुसतं काढायला पण त्रास आणि 2 तास काम केलं फक्त एका टायमिंगचं काम व्हायचं. 2 तासात किती मका निघल किती मका निघल 2 तासात. 2 तासात मी 4 टायमिंग मका काढली 4 टायमिंग म्हणजे 50 पाट्या मोठं टन 50 एवढी मका काढली. आणि आता ही 20 पाट्या काढली ते 2 तासात म्हणजे 30 पाट्याचा फरक पडतोय 2 तासात कडवाळ आणि मकामध्ये असा विषय. जाऊ द्या भाषण बाद झालं माझं वैरण काढूया. तर मित्रांनो आपण एवढं कडवळ काढलेलं आहे. एकच कावळा काढला आहे कारण की आपण गिनीगोल जास्त काढले आज. तर जाऊया घरी. काढलंय कडवळ थोडंच काढलंय कारण की उशीर होईल ना आपल्याला. उशीर झाल्यावर काय खरं नाही लाईट जाते 7 वाजता. जाऊया घरी. आलो घरी. तर मित्रांनो झाली संध्याकाळी ना आपलं 2 शॉर्ट स्किप झालेलं आहे. तर कशामुळे झालं ते तुम्हाला सांगतो. तर आपल्याला एक दुसरं काम लागलं होतं तिकडे गेलो होतो आपण. त्यामुळं गाय नंतर आत घेतल्या आपण गाय आतमध्ये घेतल्या आपण 7:45 वाजता आणि धारा काढल्या 9:15 वाजता.
आणि वरण पण कट करायची राहिली आपली. एका टायमिंगची टाकली, एका टायमिंगची कट करायची राहिलेली आहे. काय झालं मित्रांनो? दूध नसलं मित्रांनो. कसं काय नसलं मित्रांनो? दूध नसून बसलंय. तर असा विषय झाला. आताशी मी दूध घालून आलोय आणि किती वाजले तुम्हाला दाखवतो. फोन दे का तुझा? बसलं कसं काय आता तापून आणलं पुरी ना. फोन दे का? फोन दे की. हे बघा 9:38 झाले. ते 9:38. तर जेवाय घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवतो किती काय काय जेवाय केलं. इथं बघू शकता मटकी केलेली आहे आणि 1x अँगल चालू आहे. इथं भात आहे, तिकडे आपली बहीण बसलेली आहे जेवायला. तिथं बाबा बसले ते तिकडे अन्न आतमध्ये जेवाय वाढलेलं आहे. लाईट गेलेली आहे. आता लाईट रात्रभर नसणार कारण की मच्छर पडणार आहेत आपल्याला. मला इथे जेवाय घेतलं दिले बघा कसं इथं बघा 9:38 झालं. ते तर करूया जेवण आणि झोपूया. आजचा व्हिडिओ आवडला, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.